नमस्कार मित्रांनो, तुम्ही 1 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट बघताय. म्हणजे बघा 13 वाजून 19 मिनिटं म्हणजे 1 वाजून 19 मिनिटं. नंतर दुसरी कॅन्डल आहे ती 1 वाजून 20 मिनिटाची आहे. तिसरी 1 वाजून 21 मिनिटाची आहे. चौथी कॅन्डल जी चालू आहे 1 वाजून किती मिनिटाची आहे, 1 वाजून 22 मिनिटाची आहे. तर ती पूर्ण होत आहे, ती अजून पूर्ण झालेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की रेड कॅन्डल आहे, मग त्याच्यामध्ये बिअरिश लोकांची ताकद जास्त आहे. त्याच्यानंतर जी कॅन्डल होणार आहे ती 1 वाजून 23 मिनिटाची होणार आहे. म्हणजे प्रत्येक मिनिटामध्ये एक एक कॅन्डल तयार होते. आता 1 वाजून 23 मिनिटाची जेव्हा कॅन्डल आपली तयार होणार आहे, तर त्या कॅन्डलमध्ये जो ओपन किंमत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची आहे. आता समजा आपण वाट बघूया. 25,896 रुपयाची ओपन किंमत आहे. त्याच्यावरती किंमत जाते तर ती कॅन्डल ग्रीन होते. त्या ओपन किमतीपेक्षा जर कॅन्डलची त्या सध्याची किंमत ही खाली जात असेल तर ती रेड होते. आता ही रेड झाली कारण ती किंमत त्याच्यापेक्षा खाली गेली. म्हणजे तुम्हाला कळत असेल की त्या कॅन्डलमध्ये कसे बदल होत आहेत. त्याच्यापेक्षा आधीची जी कॅन्डल होती ती रेड कलर होती, त्याचा अर्थ त्यामध्ये बिअरिश लोकांची ताकद जास्त आहे, कारण ओपनपेक्षा त्याची किंमत जास्त आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं चेंजेस होत आहेत, कॅन्डल कशी तयार होते. आता आपण थोडं झूम करूया. आता ही पहिली कॅन्डल रेड कॅन्डल आहे, त्याची बॉडी तुम्हाला दिसते आणि त्याची वरची आणि खाली वीक दिसते. पहिल्या बॉडीपेक्षा दुसरी बॉडी जरा मोठी आहे, म्हणजे त्याच्या बिअरिश लोकांची ताकद जास्त वाढली आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता तिसरी कॅन्डलची बॉडी आपण बघूया, तिसऱ्या कॅन्डलची वीक आपण बघूया, म्हणजे आपल्याला आयडिया येईल की या बिअरिश लोकांची ताकद वाढते का कमी होते. त्यासाठी आपल्याला ही कॅन्डल पूर्ण होईपर्यंतची वाट बघायची आहे. ही कॅन्डल पूर्ण झाली, पहिल्या बॉडीपेक्षा याची बॉडी छोटी आहे, वीक मोठे आहेत, म्हणजे याचा अर्थ असा होतो की बिअरिश लोकांची ताकद थोडी कमी होत चालली आहे. आता ही पुढची कॅन्डल कशी तयार होते त्याच्यावर अवलंबून असेल. आता याची ओपन प्राइसपेक्षा जर किंमत वाढत वाढत वरती गेली आहे तर याचा असा अर्थ होईल की इथे बुलिश लोकांची ताकद वाढली आहे आणि बिअरिश लोकांची ताकद कमी झाली आहे. आता ही कॅन्डल आपण पूर्ण कशी होती आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. आता याची बॉडी बघा, ग्रीन कॅन्डलची पहिल्या रेड कॅन्डलपेक्षा याची बॉडी खूप मोठी आहे आणि ती ग्रीन पण आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो की इथे जी बिअरिश लोकांची ताकद होती ती कमी झाली आहे आणि बुलिश लोकांची ताकद वाढली आहे. जर ही कॅन्डल 1 मिनिटानंतर पूर्ण ग्रीन होणार असेल तर आपण हा असा विचार करू शकतो. आता आपण 1 मिनिट पूर्ण होईपर्यंत वाट बघूया. कॅन्डलमध्ये कसे फरक दिसत आहेत, कसे बदल होत आहेत ते समजतील. त्यानंतर आता आपण ही कॅन्डल पूर्णपणे ग्रीन झाली, याचा असा अर्थ होतो की इथे बुलिश लोकांची ताकद वाढली आहे. आता ही दुसरी कॅन्डल झाली आहे बघा, त्याला खालची वीकच नाही आहे, म्हणजे जिथून ओपन झाला तिथूनच किमतीला खरेदीचा भाव वाढत चालला आहे, अजिबात खाली वीक आलेली नाही. याचा असा अर्थ होतो की इथे बेरिश लोकांची ताकद कमी कमी होत झाली आणि बुलिश लोकांची ताकद वाढत गेली, हे तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये आपण कसं बघितलं होतं की नेहमी रेजिस्टन्स जो असतो शेवटचा, म्हणजे हे शेवटचा हाय जो आहे तो बघायचा. तर ही कॅन्डल आता जर फॉर्म झाली आणि तिने शेवटचे जे सगळ्यात जास्त किमती हाय ज्या होत्या, ते हाय किंमत जर तोडली गेली तर त्याचा असा अर्थ होतो की जो ट्रेंड जो पहिला चालला आहे तो बदलत चालला आहे. पहिले बेरिश लोकांची ताकद होती, ती आता बुलिश लोकांची ताकद होत चालली आहे, असं आपण समजू शकतो. ही कॅन्डल पूर्ण व्हायला लागली, 1 मिनिट पूर्ण व्हायला आलाय, तरी पण या कॅन्डलनी खालची वीक बनवलेली नाहीये, म्हणजे हे बुलिश लोकांची ताकद जास्त आहे हे याच्यामधून दिसतंय. बघा किती छान मोठी ग्रीन कॅन्डल बनली आहे. या 2 कॅन्डलनी या पुढच्या मागच्या ज्या रेड कॅन्डल होत्या त्याला पूर्णपणे पार करून वरती क्लोज दिलाय. त्याचा असा अर्थ होतो की इथे बुलिश लोकांची ताकद जास्त आहे किंवा वाढत आहे, हे लक्षात आलं असेल. आता आपण यापूर्वी पण ट्रेंडमध्ये जेव्हा अप ट्रेंड असतो तेव्हा अप ट्रेंडमध्ये आपण हायर हाय होतात आणि लोअर हाय होतात हे आपण बघितलं होतं. आणि जेव्हा डाऊन ट्रेंड असतो तेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये लोअर लो आणि लोअर हाय होतात हे आपण बघितलं होतं. ह्यापूर्वी पण आपण त्या ट्रेंडमध्ये ह्या गोष्टी शिकलो होतो. ॲक्च्युली जेव्हा पण आपण ट्रेंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकतो तेव्हा त्याचं इम्प्लिमेंट लाईव्ह प्रॅक्टिकली आपण मार्केटमध्ये लाईव्हली पण ओळखता आलं पाहिजे किंवा जजमेंट करता आलं पाहिजे की आपल्याला पुढे या स्टॉकमध्ये किंवा या इंडेक्समध्ये किंवा या आता सध्या आपण बघतोय निफ्टीमध्ये पुढचं फ्युचर मुवमेंट काय असू शकते हे आपण कसं काय कॅल्क्युलेट करणार किंवा कुठल्या कॅन्डलला जास्त महत्त्व देणार. आधीमध्ये कॅन्डल आपण महत्त्व देत नाही, आपण सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या
जवळ ज्या असणाऱ्या कॅन्डल आहेत त्याला आपण महत्त्व देतो, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बरेच वेळा सांगितलं आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये निफ्टीचं आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करतोय 25 तारीख ला. आपण 1:27 लॅपटॉपच्या कॉर्नरमध्ये तुम्ही टायमिंग बघत असाल तर आपण त्याचं निफ्टीचं लाईव्ह रेकॉर्डिंग करतोय आणि आपण याच्यातूनच जज करूया की पुढे या निफ्टीमध्ये काय ट्रेंड असू शकतो आणि यानंतर आपल्याला ते ट्रेंड आपल्याला बरोबर मोजता येत आहेत की नाही हे आपण, किंवा ते प्रेडिक्ट करता येतात की नाही ते आपण आता या पुढच्या भागामध्ये याच व्हिडिओमध्ये आपण बघतोय. आता समजा आपण हे समजून घेतलं की निफ्टी ही फार वोलाटाईल आणि लिक्विड असते, लिक्विडिटी असते याच्यामध्ये, म्हणजे खूप सारे लोक खरेदी किंवा विक्री करत असतात. ही पूर्णपणे डायनॅमिक अशी इंडेक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये पुढे काय होईल हे 100% नक्की सांगता येत नाही. तरी पण आपण सगळ्यात फंडामेंटली गोष्टीवर काम करूया. फंडामेंटली गोष्टी म्हणजे कसं आहे की कोणता ट्रेंड आहे, मग त्याचा अप ट्रेंडमध्ये जसा हायर हाय तुटतो आणि डाऊन ट्रेंडमध्ये हा लोअर लो तुटत जातो. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करून कशा दिसत आहेत हे आपण आधी बघूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. आता आपल्या ह्या ग्रीन कॅन्डल दिसत आहेत त्या बघा फार मोठ्या मोठ्या आहेत, म्हणजे बुलिश आहे. इथे मध्येच एक पांढरी कॅन्डल दिसते, ती ना बुलिश आहे ना बिअरिश आहे, म्हणजे ती अनडिसिजन कॅन्डल आहे, त्याला आपण दोजी असं म्हणतो. काही कॅन्डलला बॉडी थोडीशीच असते पण वीक मोठ्या असतात, म्हणजे खाली इथे कॅन्डल आहेत, ह्या दोन ज्या रेड कॅन्डल दिसत आहेत त्यांना आपण स्पिनिंग टॉप असं म्हणतो. म्हणजे ही सगळी जी नावं आहेत तर ते नावाला मी एवढं महत्त्व देणार नाही, पण तुम्हाला त्या कॅन्डल काय सांगतात ते तुम्ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तर आता आपण इथे काम करूया की आता इथे शेवटचा हाय तयार झालेला दिसतोय मला, इथून दुसरी कॅन्डल वरती गेली नाहीये, तिसरी कॅन्डल फॉर्म होते. आता तिसरी कॅन्डल समजा इथून वरती जाणार नसेल तर आपण हा वरचा रेजिस्टन्स समजून आपण इथे ट्रेंड ड्रॉ करूया किंवा रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करूया, म्हणजे आपल्याला कळेल की यापुढे या निफ्टीच्या चार्टमध्ये पुढची कुठली मूवमेंट येणार आहे आणि तशी मूवमेंट येणार आहे की नाही येणार आहे ते आपण लाईव्हली बघू शकतो. म्हणजे आपलं जे आपण आतापर्यंत जे शिकलो आहे ते बरोबर येते का आणि मार्केटमध्ये प्रॅक्टिकली ते शक्य आहे का हे आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे की पुढे त्याचं फ्युचर मुवमेंट किंवा भविष्यात निफ्टीची मुवमेंट कशी असेल हे आपण आता बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजा याच्यामध्ये पुढच्या मुवमेंट्स समजा प्रेडिक्ट करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा त्याच्यामधला शेवटचा जो मी बोललो होतो शेवटचा लो आणि शेवटचा हायवरती आपल्याला ही रेजिस्टन्स आणि सपोर्ट ड्रॉ करायला लागेल. तर ते आपण थोड्या वेळातच ड्रॉ करूया आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जायला लागेल ते म्हणजे त्या टूल्स असतात ज्याच्यामध्ये आपण ड्रॉईंग टूल्स म्हणतो. त्या ड्रॉईंग टूल्सचा वापर करून आपण त्याच्यामध्ये मुवमेंट असतात त्या आखून, म्हणजे त्या ठिकाणी रेजिस्टन्स आणि जे सपोर्ट आहेत. समजा हे ड्रॉईंग टूल आहे, इथे मी झिरोदाचा प्लॅटफॉर्म यूज करतोय, तर मी हा जो शेवटचा जो हाय आहे तिकडे रेजिस्टन्स काढला, म्हणजे रेजिस्टन्स हा आपण नेहमी रेड कलरनी करतो म्हणून मी परत त्याला रेड कलर देतोय आणि रेजिस्टन्समध्ये शेवटचा जो हाय होता तो आपण इथे ड्रॉ केला आहे. आणि त्यानंतर आपण हा विचार करूया की आता शेवटचा लो कुठला आहे. तर शेवटचा लो जो आहे तो आपण नेहमी सपोर्ट समजतो आणि तो ग्रीन लाईननी काढतो, मग तर तिथे आपण शेवटचा जो लो होता त्याला तिथे ग्रीन लाईननी आपण सपोर्ट ड्रॉ करूया. हे झाले रेजिस्टन्स आणि सपोर्ट. आता बघाल तर शेवटचा जो हाय होता तो निफ्टीने तोडलेला आहे आणि रेजिस्टन्स तोडल्याने ती वरती गेली आणि परत खाली पडायला लागली आहे. याचा असा अर्थ होतो की निफ्टीने जो शेवटचा हाय तोडला आहे, म्हणजे याचा असा अर्थ होतो की निफ्टीने जो आधीचा ट्रेंड होता तो रिव्हर्सलमध्ये निघाला आहे किंवा आधीचा ट्रेंड आहे तो ची ताकद संपलेली आहे किंवा बेरिश जो ट्रेंड आहे त्याची ताकद संपलेली आहे आणि तो ट्रेंड आता अप ट्रेंडकडे जातोय असं आपल्याला याच्यातून दिसतंय. तर आता हे जो पूर्वीचा ट्रेंड आहे जो बिअरिश आहे तो आता आपण आधी ड्रॉ करून बघूया की त्याच्यामध्ये कसे कसे चेंजेस झालेत, म्हणजे लोअर लो कसे फॉर्म झालेत हे आपण बघूया, म्हणजे आपल्याला
कळेल। मग आपण आता ड्रॉ करताना सगळ्यात पहिल्यांदा बघायला लागेल की यामध्ये सगळ्यात शेवटचा जो हाय होता तो आपण बघूया। जो शेवटचा हाय होता तेव्हापासून ट्रॅक करूया। हा समजा हाय पकडला, परत इथे लो पकडला, परत पुढचा त्याच्यावरती जो शेवटचा हाय, परत लो, परत हाय, परत लो, परत हाय, परत लो, परत हाय, परत लो, पण तो हा लो आहे तो समांतरच आहे, पर हाय लो, म्हणजे शेवटचा लो तुटतच नाहीये आणि निफ्टी तिथे तिथे ट्रेड करते, म्हणजे तिथे कॉन्सॉलिडेशन होते। कॉन्सॉलिडेशन म्हणजे तुम्हाला समजलं असेल की ती चॅनलमध्ये किंवा साइडवेज ट्रेंड, जसं आपण साइडवेज ट्रेंड म्हणतो की आपण मगाशी बघितलं होतं की ट्रेंडचा एक दुसरा पण प्रकार आहे त्याला साइडवेज ट्रेंड असं म्हणतात। आता मी इथे ड्रॉ केले, माझ्या दृष्टीने तर निफ्टी वरती जायला पाहिजे, कारण तिने साइडवेज ट्रेंडमधून अपसाइड डायरेक्शन घेतलं आहे, म्हणजे जो आधीचा डाऊन ट्रेंड होता तो स्टॉप केला आहे, कारण तिथे लोअर लो फॉर्म झालेला नाही। तर तिथे काय वेळा करता ती निफ्टी या चौकोनामध्येच ट्रेड होतीये किंवा चॅनलमध्ये ट्रेड होते आणि त्यानंतर निफ्टीने वरती ब्रेकआउट दिला आहे। मग ब्रेकआउट दिल्यानंतर मला असं वाटते की तिथून ती वरती जाणार आहे। आता याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट काय असू शकतो की समजा इथे माझ्या विपरीत घडलं तर ही निफ्टी खाली पडणार, परत थोडी वरती जाणार, परत तो खालचा जो सपोर्ट होता त्याला तोडणार आणि परत खाली जाणार, हे माझ्या विपरीत घडू शकतं। असं त्याचे चान्सेस पण आहेत, 20% चान्सेस पण आहेत, पण मला असं वाटते की निफ्टी वरती जाणार आहे, कारण याच्यामध्ये जे शेवटचा जो रेजिस्टंट लेवल होती रेड कलरची दिसते, एवढी मोठी लाईन दिसते, ती त्यांनी तोडलेली आहे। आता आपण वेट अँड वॉच करूया की याच्यामध्ये जे अप ट्रेंड झाल्यानंतर किंवा एक प्राइस मुवमेंट वरती दिल्यानंतर आता परत प्राइस पहिल्यापेक्षा खाली उतरायला लागली आहे किंवा खाली पडायला लागली आहे, तर त्याच्यामध्ये कशा कशा कॅन्डल्स तयार होतात ते बघूया। समजा आता एवढी मोठी ग्रीन कॅन्डल इथे तुम्हाला दिसते, आता ग्रीन कॅन्डल नंतर ज्या बिअरिश किंवा रेड कॅन्डल तयार होतात तर त्या मोठ्या बॉडीच्या तयार होत नाही तर लहान बॉडीच्या होत आहेत, म्हणजे कधी कधी तर ते दोजीसारख्या किंवा स्पिनिंग टॉप सारख्या तयार होत आहेत। आणि समजा तिथून मार्केट खाली जरी पडलं तर ते खाली जरी पडलं तर त्याची जी शेवटची आपण रेजिस्टंट लाईन होती जी आता सपोर्ट लाईन सारखं काम करेल, तर जी रेड लाईन दिसते रेजिस्टंट लाईन, जी आता खाली जेव्हा स्टॉक पडतो तेव्हा ती सपोर्ट लाईन म्हणून काम करते। तर ही जी सपोर्ट लाईन आहे त्याला तोडता कामा नये, म्हणजे जी रेड लाईन दिसते ती 25,901 रुपये ही जी सपोर्ट लाईन आहे, म्हणजे 25,900 पकडा, म्हणजे हा 25,900ची लेवल आहे ती या निफ्टीने खाली तोडायला नाही पाहिजे, कारण ती तोडली गेली तर मात्र तिकडे आपल्याला असं समजता येईल की तिकडे जे चेंजेस दिसत आहेत तर ते चेंजेस किंवा अपट्रेंड होतोय तो हा फेक असू शकतो किंवा चुकीचा असू शकतो किंवा तो फेल गेला आहे असं आपण म्हणू। पण 25,900ची जी लाईन आहे रेजिस्टंट लाईन जी पहिली होती जी आता सपोर्ट लाईनचं काम करते ती तोडता कामा नये। ती तोडून जर परत त्या चॅनलमध्ये जर निफ्टी ट्रेड करायला लागली तर ती परत त्या चॅनलमध्ये ट्रेड करत राहील। पण आपण एक फंडामेंटली विचार करू की आपण जे शिकलोय स्टॉक मार्केट ॲनालिसिसचे व्हिडिओमध्ये पहिल्या, त्यामध्ये असं दिसतंय की जेव्हा रेजिस्टंटला तोडलं जातं तेव्हा तो स्टॉक परत अपट्रेंडमध्येच राहतो, तो झिगझॅग मोशनमध्ये राहणार, म्हणजे तो हायर हाय आणि हायर लो बनवत राहणार। तो आता हायर लोच्या बाजूला आलेला आहे, म्हणजे 25,900च्या किमतीच्या जवळपास आलेला आहे आणि इथून त्याला त्या स्टॉकनी किंवा या निफ्टीनी वरती झेप घेतली पाहिजे किंवा बुलिश कॅन्डल्स तयार केली पाहिजे। तर आपण बघूया आता कसं काय होतं आहे, आपल्याला समजेलच की कसं काय पुढे होईल ते। आता 25,901च्या जवळपास आला आहे, सध्याची किंमत निफ्टीची तेवढी आलेली आहे। आता आपण वाट बघतोय की याच्यामध्ये काय चेंजेस होत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कॅन्डलचा अभ्यास करायला पाहिजे, कारण ही कॅन्डल जी आता बनणार आहे ती कुठे आली आहे, रेजिस्टंट किंवा रेजिस्टंट आधी काम करत होता, आता सपोर्टचं काम करतोय, सपोर्ट लाईनला आलेली आहे आणि सपोर्ट लाईनच्या तिथल्या कॅन्डलला खूप महत्त्व असतं। सपोर्ट लाईनला जर त्या कॅन्डलनी तोडलं आणि ती कॅन्डल फार मोठी असेल रेड कॅन्डल आणि त्याची बॉडी खूप मोठी असेल तर याचा असा अर्थ होणार
की परत निफ्टी त्या चॅनलमध्ये येणार आहे आणि समजा रेजिस्टंट लाईनच्या वरती ती कॅन्डल क्लोज झाली आणि मोठी ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, याचा असा अर्थ होतो की बुलिश पॉवर अजून त्या स्टॉक निफ्टीमध्ये आहे आणि इथून पुढे ती निफ्टीवरतीच जाणार आहे, कारण रेजिस्टंटला तोडलेलं नाही आहे. तर रेजिस्टंटच्या तिथे एक सिग्नल दिला आहे तिथे ग्रीन कॅन्डल करून की आता आम्ही परत खाली पडणार नाही आहे किंवा आम्ही किंमत पाडू देणार नाही आहे आणि निफ्टी वरतीच जाणार आहे. तर आपण आता तेच बघतोय, वाट बघतोय काय कोणती कॅन्डल तयार होतीये ती. आता ह्या ज्या खालच्या वीक दिसत आहेत, म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डलच्या आधीच्या 2 कॅन्डल आहेत त्याच्या खालच्या वीक दिसतात त्या फार मोठ्या आहेत आणि कंपॅरेटिव्हली वरच्या वीक छोट्या आहेत. खालची वीक मोठी म्हणजे ती बुलिशनेस असतो आणि वरची वीक मोठी तो बिअरिशनेस असतो, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये जो ट्रेंड आहे त्याला साइडवेज ट्रेंड तुम्ही म्हणू शकता सध्या तरी. आता पहिली ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे रेजिस्टन्सच्या ठिकाणी. आता इथे बघा रेड कॅन्डल मोठी तयार झाली आहे, पण परत तिथून त्याला रिजेक्शन मिळालं, परत खाली परत रिजेक्शन मिळालं, परत तोडायचा प्रयत्न केला, परत रिजेक्शन मिळालं. म्हणजे बुल्स आणि बिअर्सची किती मोठी फाईट होती आहे बघा. बिअर्स खाली आणायचा प्रयत्न करतात आणि बुल्स किंमत वरती नेण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा किती प्रयत्न होतोय जोरात. बिअर परत ताकद लावतोय, बुल परत ताकद लावतोय. म्हणजे तुम्हाला त्या कॅन्डलच्या कलरवरून लक्षात येईल. पण इथे जी रेड लाईन आहे ती रेड लाईन तोडणं महत्त्वाचं आहे आणि ती जर आज बिअरनी तोडली नाही तर ते हारतायत. हे आपण या चार्टवरून किंवा कॅन्डलवरून समजू शकतो. आता बघूया पुढची कॅन्डल काय तयार होतीये ती. ही जी कॅन्डल तयार झाली आहे याला म्हणायचं दोजी कॅन्डल, म्हणजे त्याची बॉडी एकदम लहान आहे आणि वरती वीक आहे, खाली वीक आहे. बघा आता पुढची कॅन्डल तयार झालेली आहे तर त्या कॅन्डलला खाली वीकच नाही आहे, अजून तरी वीक नाही आहे. बघूया कसं काय होतंय पुढे. अजून तरी खाली वीक तयार झालेली नाही आहे. जशी ओपन प्राइस आहे त्यापासूनच बाईंग झाली. मोठी कॅन्डल होतीये. हा निफ्टी ट्रेडरचा डाटा आहे, हे खूप ॲडव्हान्स लेवलचा आहे, मी तुम्हाला नंतर शिकवेन त्या गोष्टी. आता म्हणजे ग्रीन कॅन्डल झाली आहे. ही आधीची कॅन्डल आहे दोजी म्हणजे इनडिसिजन कॅन्डल, म्हणजे त्यात काहीच गोष्ट डिसाईड होत नाही. पुढची कॅन्डल ही ग्रीन आहे. ग्रीन म्हणल्यानंतर तुम्हाला समजायपर्यंत म्हणजे बुलिश पॉवर वाढलेली आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो की या रेड रेजिस्टंट लाईनला किंवा आता जी सपोर्ट लाईन म्हणून काम करते त्याला टच केलं, तिथे बिअर्सनी ताकद लावली, पण ती ताकद निष्फळ ठरली, कारण बुलने एवढी ताकद लावली की तिथे परत ग्रीन कॅन्डल तयार केली. म्हणजे याचा असा अर्थ होतो की इथे बुल जे आहेत, बुलिश लोक आहेत ते निफ्टीला खाली पाडू देत नाही आहेत. तिथे त्यांची मनस्थिती नाही आहे खाली पाडून द्यायची. इथून पुढे निफ्टी वरतीच जाईल असं मला दिसून येतं आहे. म्हणजे इथून पुढच्या ज्या कॅन्डल होणार आहेत त्या बुलिशच तयार होणार आहेत असं मला वाटतंय. बघूया आपण काय होतंय, कारण आपण जे करतोय ते आपण जे बेसिक्स शिकलोय स्टॉक मार्केटचे त्याच्याप्रमाणे आपण ह्या पुढच्या प्रेडिक्शन करतो आहे आणि त्या सक्सेसफुल होत आहेत की नाही, कशा फॉलो होत आहेत की नाही ते आपण आता बघतोय. आता 1:40 कॅन्डल तयार होतीये. इकडे परत प्रयत्न करतोय. बियर्स अजून प्रयत्न करतायत. बघूया बुल्स काय करतायत ते. बियर्स अजून प्रयत्न करतायत खाली पाडायचा. निफ्टी बघ अजून प्रयत्न करतायत.
अजून प्रयत्न करतायत, प्रयत्न चाललाय अजून त्यांचा. मी थोडं झूम करतो म्हणजे कळेल आपल्याला. आपलं हे टेक्निकल अनालिसिस फेल जाते की आपण जे शिकतोय ते बरोबर आहे आता आपल्याला समजेलच. परत 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 स्टॉक नाही, निफ्टीला खाली पाडायचा प्रयत्न चाललाय. परत प्रयत्न चाललाय, परत प्रयत्न चाललाय. अरे वा, अजून प्रयत्न केला. बीएसने अजून प्रयत्न केला, बीएसने प्रयत्न केला. अक्षरशः ताकद लावली आहे बियर्सनी. 25,900चं जे रेजिस्टंट लाईन आहे तोडणं खूप महत्त्वाचं आहे. परत बुलनी ताकद लावली खालून, 25,900 पासून बुल्सनी ताकद लावली. आता परत आणखी फायटिंग चालू झाली या दोघांमध्ये. आता बघूया परत कोण जिंकत आहे. बुल्सनी परत ताकद लावायला सुरुवात केली आहे. 25,900ची लाईन किंवा जी सपोर्ट लाईन आहे ते तोडायचा प्रयत्न करायचा चाललाय बियर्सकडून. परत प्रयत्न या कॅन्डल नंतर आपल्याला कळेल की पुढे काय होत आहे. म्हणजे या कॅन्डलला खूप महत्त्व आहे, ही जी आता तयार होणार आहे, कारण त्याच्या आधीची कॅन्डल ही बियरिश कॅन्डल आहे. ही जर कॅन्डल ग्रीन तयार झाली तरच निफ्टीमध्ये परत बुलिशनेस येऊ शकतो, नाहीतर परत निफ्टी साईडवेज ट्रेंडमध्ये म्हणजे त्या रेजिस्टंट आणि सपोर्टच्या मध्ये ट्रेड करत राहील. परत बुलिश कॅन्डल झाली आहे, रेड कॅन्डल नाही झालेली. म्हणजे ही जी लेवल आहे 25,901ची, ही काय तोडताना दिसत नाही आहेत बियरिश लोक. 25,901 इकडे वाईटच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल किंमत. परत प्रयत्न जोरदार चालू आहे पण सक्सेसफुल होताना दिसत नाही आहे. अक्षरशः 3 वेळा या वाईट सर्कलमध्ये बघाल तर अक्षरशः 3 वेळा ही पहिली दिसते, परत दुसरा प्रयत्न दिसतोय, तिसरा प्रयत्न दिसतोय. तिन्ही प्रयत्नामध्ये जे बियर्स आहेत त्यांना त्या लाईनच्या खाली त्या वेळची कॅन्डल क्लोज करता नाही आली. म्हणजे रेड लाईनच्या खाली एक कॅन्डल तयार व्हायला पाहिजे आणि ते कॅन्डल जी आहे या रेड लाईनच्या खाली क्लोज व्हायला पाहिजे, तर त्या ठिकाणी बियरनी परत कंट्रोल घेतला किंवा बियरची ताकद वाढली ते दिसते. आता बघा परत ग्रीन कॅन्डल दुसरी तयार झाली आहे व्हाईट सर्कलच्या वरती, ती पूर्ण कॅन्डल आहे. आणि त्यानंतर आता तिसरी कॅन्डल तयार होती आहे, ती पण ग्रीनच मला वाटते होऊ शकेल, कारण ऑलरेडी 2 कॅन्डलनी चांगलं क्लोज दिलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे जो दिसणार आहे तो बुलिश लोकांचाच प्रभाव दिसेल असं मला वाटतंय. बघूया, आपण वेट अँड वॉच करूया. आपण जे शिकलो त्याप्रमाणे होतंय का बघूया. आता निफ्टी आहे 25,908 या किमतीवर. $25,909. आता प्रत्येक कॅन्डल तुम्ही बघाल तर एक ग्रीन कॅन्डल होते. प्रत्येक कॅन्डलची बॉडी वेगळी आहे. तुम्हाला फक्त आता सध्या प्रत्येक कॅन्डल कशी तयार होते, प्रत्येक कॅन्डलची बॉडी कशी आहे, आणि आपण ट्रेंड काढला, ट्रेंड मग तो जो कंटिन्यू व्हायचा असेल तर लोअर लो तोडायला पाहिजे होता, पण ते तोडलं गेलं नाही आणि ती परत साईडवेज ट्रेंडमध्ये ट्रेंड करत राहिली निफ्टी. आणि त्यानंतर त्याचा वरचा रेजिस्टन्स हा आपण हाय लेवलला ड्रॉ करतो आणि तो कसा तोडला गेला हे या व्हिडिओमध्ये बघितलं. आणि त्यानंतर मग त्या निफ्टीमध्ये
आता हे मी परत रेजिस्टन्स म्हणजे ते इथे रेजिस्टन्स ड्रॉ करतोय आणि इथे सपोर्टचं काम करतो, हे लक्षात घ्या. मी रेड लाईन काढली याचा असा अर्थ नाही की ती रेजिस्टन्सच्या इकडे असेल. हायला रेजिस्टंट आणि जेव्हा एखाद्या किंमत एखाद्या लाईनला सपोर्ट घेऊन वरतीच परत उसाळी मारते, म्हणजे पडणारी किमतीला जो आधार देतो त्याला सपोर्ट म्हणायचं आणि तिथून ती किंमत वरती जाते. म्हणजे आपण जसं ड्रॉ केलं त्याप्रमाणे किंमत वाढताना दिसते तुम्हाला. किंमत इथून खाली पडलेली नाही आहे, किंमत वरती पडलेली आहे. आता त्याच्यावरती जो शेवटचा हाय होता पाठीमागच्या बाजूला, तर तो आपण एक रेजिस्टन्स म्हणून ड्रॉ केला आहे आणि आता जो शेवटचा हाय होता तिकडे पण आपण रेजिस्टन्स ड्रॉ करूया. म्हणजे आपली निफ्टी जी आहे ती अशी ट्रेड करत राहणार आहे, किंवा एक आपण पुढचा अनुमान आपण काढू शकतो की या निफ्टीमध्ये असे बदल होत जातील. म्हणजे असं तुम्ही प्रिडिक्शन केल्यामुळे तुम्हाला कसं आहे की तुम्हाला ट्रेड घेताना मजा येईल आणि तुम्हाला कळेल किंवा आपण आपलं चुकतंय कुठे, किंवा आपण पुढच्या ज्या होणाऱ्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये कळतात. आणि हे आपण नेहमी आधी पूर्वतयारी करायची आहे कोणता पण ट्रेड घेताना, की या निफ्टीमध्ये किंवा स्टॉकमध्ये किंवा कोणत्या इंडेक्समध्ये कशा काय मुवमेंट होऊ शकतात हे आपण आधीच ड्रॉ केलं पाहिजे. किंवा मार्केट आवर्समध्ये गेल्यानंतर काही ट्रेंड तयार होताना दिसतोय किंवा चेंज होताना दिसतोय असं जेव्हा तुम्हाला वाटेल, जसं मला मगाशी वाटलं की बा यांनी रेजिस्टन्स लेवल तोडली, तर मग मी पटकन रेजिस्टन्स लाईन, सपोर्ट लाईन, पूर्वीचा ट्रेंड ड्रॉ केला, जसं तुमच्यासमोर मी आता ड्रॉ केला. आणि त्यानंतर मग आपल्याला समजतं की बाबा पहिला सपोर्टला जसं 25,900चा जो सपोर्ट होता त्याला रिस्पेक्ट केलं निफ्टीने, आणि त्यानंतर पुढचा रेजिस्टन्स कुठला असणार आहे तर तो 2,919चा असणार आहे, हे आपल्याला आधीच कळालं. त्यानंतर 2,919चा जेव्हा रेजिस्टन्स तोडला जाईल तेव्हा मग पुढचा जो रेजिस्टन्स किंवा सपोर्ट असणार आहे तो कुठला असणार आहे, त्याच्यानंतर पुढचा रेजिस्टन्स कुठला असणार आहे, हे सगळं आपल्याला यातून लक्षात येतं. तर बघा हा वरचा 919चा जो रेजिस्टन्स आहे तो आता तोडायचा चाललाय. म्हणजे तुम्हाला एकंदरीत कळेल की आपण हे जे ड्रॉ करतोय तर त्याचं काहीतरी मिनिंग आहे. आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला यासाठी दाखवलं मी, कारण कसं आहे की ऑलरेडी जे होऊन गेले त्याच्यावरती आपण लाईन मारत बसणार आणि पुढचं प्रेडिक्शन करणार, तर ते ऑलरेडी घडून गेलेलं आहे. आणि आपण हे जे आता आपण ड्रॉ करतोय ते लाईव्ह मार्केटमध्ये करतोय, म्हणजे तुम्हाला कळणार किंवा याच्यामध्ये काय आणि कसे कसे चेंजेस होत आहेत. आणि आपण ज्या पण कॅन्डलला महत्त्व देतो त्या कॅन्डल फक्त सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लाईनवरतीच त्या कॅन्डलचं खूप महत्त्व असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कॅन्डल कुठे पण ऑब्झर्व करायची असेल तर नेहमी सपोर्ट लाईन, रेजिस्टन्स लाईन, नंतर तुम्हाला ट्रेंड लाईन किंवा मूविंग ॲव्हरेज शिकवणार आहे, त्याच्यामध्ये कसं त्याचं महत्त्व असतं ते आपण नंतर शिकून घेऊया. आता ही कॅन्डल बघा किती छान ग्रीन पडली आहे ना, इथे खाली वीक आहे ना वरती वीक आहे, म्हणजे ही पूर्ण मारुबोजू कॅन्डल तयार झाली आहे. मारुबोजू कॅन्डल म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. आणि ती कुठे तयार झाली आहे तर ह्या जो वरचा रेजिस्टन्स लाईन आहे 25,919ची तिथेच तयार झाली आणि तिने त्याला पूर्णपणे तोडलाय. याचा असा अर्थ काय होणार की आता पुढची कॅन्डल कशी तयार होणार, याचा असा अर्थ होतो की पुढची कॅन्डल ही बुलिश होणार आहे आणि स्ट्रॉंग होणार आहे, आणि ती पुढचा जो रेजिस्टन्स आहे 25,930चा त्याला पण टच करेल किंवा त्याच्यापर्यंत नक्की जाणार, हे आपल्याला त्या कॅन्डलच सांगतात. म्हणजे आपल्याला कॅन्डल किती महत्त्वाचे आहेत आणि त्याचं महत्त्व रेजिस्टन्स किंवा सपोर्ट लाईनला किंवा मूविंग ॲव्हरेजच्या जवळ असतं, हे तुम्हाला आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे. पण हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली का दाखवलं, कारण प्रॅक्टिकली दाखवणं खूप इम्पॉर्टंट असतं. लाईव्ह मार्केटमध्ये तर दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण लाईव्ह मार्केटमध्ये आधी पुढचे मूव बघितलेले नसतात. आपण आधीच त्या प्रेडिक्ट कशा करायच्या असतात किंवा कसं आपण पुढचं मुवमेंट प्रेडिक्ट करू शकतो हे आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.